नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. तर वैरणीला आली. आता वैरण घरची संपली, अशी लांब वैरण घ्यायला लागती. आणि पॉली हाऊस आहे, पॉली हाऊसच्या शेजारी वैरण आहे. तर सीझन चालू झाला. आता घरी काय आपल्याला वैरण आणू लागायला पण कोण नाही. तर म्हणलं सकाळपासूनच वैरण घेऊन ठेवली, म्हणजे परत 4 वाजता टेन्शन नाही. तर मकवानाचा प्लॉट बघा, 1,500 रुपयाला गुंठा असा प्लॉट आहे. वैरणच भेट नाही, एवढं वैरणीचं शॉर्टेज झाले की काय विचारूच नका. 1,500 तरी मी तर बरीच मिळाली म्हणते स्वस्त, असं माझं तर म्हणणं आहे. पण मकवान एक नंबर आहे. कणीस पण बघा तुम्ही कसं आहे, मोठी मोठी अशी कणस आहे ती. 5 कवळं मकवान, परत ह्यात मिक्स करायला वाढ असं असलं ना, हे का इकडं असं कवळं मी तोडून ठेवल्यात. तर ही आता आपल्या गाड्यात भरायचं आणि मग वडत न्यायचं. आता गाड्या भरल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि वडताना पण दाखवते. पण रस्ता एक नंबर आहे, पॉली हाऊस असल्यामुळं रस्ता डांबरीकरण केलेलं आहे, त्यामुळं काय टेन्शन नाही. तर गाड्या भरल्यानंतर परत दाखवते. असा गाडा भरून घेतला आणि बांधलं पण इकडं. तर आता ही गाडीला नाही बरं का वडत न्यायचं हाताने. तुम्ही म्हणता गाडीला बांधून निघते का काय, तर हे आहे ना असा वडायचा आणि ह्यात आतमध्ये जायचं, म्हणजे वडायला सोपं जातं. तर आता थोडंसं इथं कच्चा रस्ता आहे, डांबरी रोड आहे सगळा, थोडाच आहे तेवढा कच्चा रस्ता आहे एवढाच, आणि बाकीचा सगळा डांबरे. एवढा डांबरीला गेलं ना आणखीन तुम्हाला दाखवते वडताना तिथं. तर वातावरण बघा बदलल्यावर छान वाटते का नाही. लिंबाची झाड आहे ती आणि मस्त वाटते. दाखवते तुम्हाला पुढं. डाळिंबाची झाड आहे ती. चालली आता घरी. असा रस्ता आहे डांबरी, गाडा वडायला काही टेन्शन नाही. पण म्हणलं थोडीशी डाळिंबाची झाड आहे ती, पण एवढं गवत आहे, किती डाळिंबाची झाड आहे ती का गवत आहे तीच काय समजेना. आणि रस्ता मस्त आहे, पण तरी पण दमून गेली थोडीशी. मग म्हणलं थोडं 5 मिनटं उभं राहावं. आणि लय गाडा वडल्यामुळं जीव दमून गेला, मग 5 मिनटं उभा राहिली. आणि थोडासा असा ना चढाचा रस्ता आहे, त्यामुळं एवढा असा गाडा ओढत नाही, जरा थोडं ताप करते वडायला. आणि म्हणलं 5 मिनटं तोपर्यंत काढावा थोडासा व्हिडिओ, म्हणून परत मोबाईल काढला. तर वाटतं तेवढा जरशा गायींचा व्यवसाय सोपा नाही बरं का. पण माझं काय म्हणणं, दुसऱ्याच्या शेतात आपण कामाला जाण्यापेक्षा तर एक नंबर आहे असं मला तर वाटतं. आणि घरच्या शेतात काहीतरी असं बाग करावी किंवा असं दुसरं काय करावं, तर त्याला मग आपल्याला काम करायला सपोर्टला कुणीतरी असं असावं लागतं माणूस. आता आपलं कसं गाड्यांचा व्यवसाय असल्यामुळं घरच्या लोकांना माणसांना काय करू लागायला कामही वेळ नसतो. त्यामुळं मग मी आपलं गायींचाच व्यवसाय निवडला आहे. आणि चांगला आहे गायींचं. पण असं मग बाहेरनं वैरणाची म्हणल्यावर त्रास आहे. आता वैरण आपली 15 महिन्याचं झालं असेल मकवान, आणखीन महिना ते 1.5 महिना आपल्याला अशीच बाहेरनं वैरण आणायला लागणार. आणि मग तोपर्यंत थोडा त्रास होणार, तर तेवढा सहन करायचा. पण एकदा घरची आली ना वैरण, मग 3 महिने 4 महिने तर 1 1.5 एकर रान आहे, तेवढं आपलं आदलून बदलून प्लॉट केलं की मग नाही अडचण येत. तर चला आता जाऊया. असं चालताना पण थोडंसं दाखवा ना, तर माणसं गाड्यापाशी उभं राहतील, व्हिडिओ काढती. तर आता ही कॅमेरा हलतोय,
पण वडायचं चालू आहे माझं गाडा. आणि दापा भरते ते थोडासा उलटा रस्ता आहे. असं चढ आहे, थोडा नॉर्मल आहे पण असं पूर्ण चढ आहे. थोडासा जरी उतार असला ना गाडीची चाकं फास्ट पळते ती. म्हणून म्हणलं ये ना का कसा का व्हिडिओ पण दाखव थोडंसं म्हणून दाखवलं. हिरवं मकवन आणलं का नाही आता थोडंसं वाळलंय ती मकवन म्हणलं न्यावं म्हणजे दोन्ही मिक्स आणि वाढ असं मिक्स करून वैरण घालायला येते. तर इकडं बघा मका टाकून घेतली आणि मका टाकली, वडून घेतलं सगळं आणि म्हणलं आता पाणी चालू करावं म्हणजे भिजवून घ्यावी. तर मोटरचा घोटाळा झालाय. शेतकऱ्याच्या मागचं संकट कधी संपत नाही, कधी संपल माहिती नाही. कुठलीही गोष्ट करा तुम्ही संघर्षाशिवाय काय नाहीच. सहजासहजी तर काहीच मिळत नाही बरं का. एवढा संघर्ष असतो की काय विचारायलाच नग. तर मकवान आणायला जात अगोदर केळ लागती आणि मग मकवानाचं रान लागतं. तर मग मी सारखी अशी केळीतनं फिरत मकाकडे जाते. मग आतनं मधनं अशी बघत असती. तर बघा कसा गड फुगलाय, फुगले ती केळं आणि एक महिना पण घेतोय का नाही काय माहिती नाही. महिन्यात तर माल काढायला येईल असा माल आहे. पण दाखवते तुम्हाला. एका महिन्यात माल काढा येईल. पण असा दर झालाय ना अक्षरशः हायाशी केळ रोटरावी वाटायला लागले. असा दर पाक पूर्ण दर पडलाय. एवढं अवघड शेतकऱ्याचं आहे ना, कुठंच शेतकऱ्याला हे नाही, सुख नाही. पीक करायचा करताना पण त्रास आणि केल्यानंतर परत त्याचं चांगलं पैसे होतील ह्या अपेक्षेवरच ती असतो. पण तिथं पण दर नसतो, मग तिथं पण त्रास. म्हणजे शेतकऱ्याला सुख कधी लागल आणि सुखी शेतकरी कधी होईल काय माहिती. सहजासहजी नाही, संघर्ष करायचा सारखा. आणि केळीच्या रानात आलं ना मला तर टेन्शनच येतं का, तर घड एवढं मोठं आहे तर केळ चांगली आहे आणि दर नाही, मग काय करायचं. आणि असं सारखं मी केळीच्या रानातनं फिरती आणि मग अशी कुठं कुठं असं असतंय ना घड मोडायचं असते तर कमळाची असं ही मोडायचं. मग ही मोडल्यानंतर केळं फुगायला चालू होते ती. असं सारखं मग जाता येता फिरतच मोडायचं असं करत असते. आणि वाईट वाटतं मग असं एवढं कष्ट करायचं. केळीत एवढं कष्ट आहे, एवढं केळीसारखं कष्टच कशात नाही बरं का. आणि एवढं कष्ट करून तर दर नाही म्हणले. आता तुम्हाला इथं घड दाखवते बघा, केवढा घड आहे, केवढा आहे बघा. जवळजवळ 40-50 किलो, 50ला तर मुळच पडणार नाही, एवढा मोठा घड आहे. केवढा आहे घड. अजिबात बारकं पडलं नाही तर सगळं घड मोठं पडले तर. आणि इकडं तर काय झालं, केळं पिकायला लागले ती घडाला. म्हणून मी काय केलं काल राग असं 4-5 घडच पाडलं खाली आणि गायींसाठी न्यायचं म्हणलं. तर दाखवती असं घड पाडून ठेवली आता. आणि 2 काल घड नेलं आणि निघून गायींना खाऊ घातलं. आता काय करणार. आणि गवत तर बघा ह्या रानात मकाच्या, तर आता ही गवत सगळं काढायचं चाललं. मी वैरण नाही ना गायींना, तर दररोज गवतच काढती. आणि कुट्टी केलेलं थोडंच 2 पाटी आणि
गवत असं मिळून आता सध्या तर गायींचं चालू आहे. तर आज मिळाली वैरण, तर मी मकवन न्यायला आली. वाळलं म्हणलं एक बिंडा नेऊन टाकावा, म्हणजे मग परत टेन्शन नाही. मग म्हणलं थोडासा व्हिडिओ पण घ्यावा. काल माझा व्हिडिओ टाकायचा राहिला, तर कसा वाटतोय माझा व्हिडिओ ती पण सांगत जावा. आणि तुम्ही माझ्या एवढं व्हिडिओला कालच्या प्रेम दिल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार बरं का. आणि एका आपल्या शेतकरी ताईला, एका आबांच्या लाडक्या ताईला असंच सपोर्ट द्या आणि असंच पुढं पुढं घेऊन चला. कुठंतरी काहीतरी आधार मिळावा. शेतकऱ्याचा खरंच संघर्ष सांगण्याच्या पण पलीकडे आहे बरं का. असं वाईट वाटतं, एवढं वाईट वाटतं की कुठलीच गोष्ट शेतकऱ्याला अशी सहजासहजी तर मिळत नाही. का मिळत नसेल? शेतकऱ्यानं काय पाप तर केलं नसेल ना, असं मला तर वाटतं. का म्हणे एवढा संघर्ष त्याच्या जीवनात असेल, त्यानं कुठलं, आणि ती सारखा आशेवरच असतो ना, आशेवरच जगतो. त्याला कधीच असं सुखाचा दिवस शेतकऱ्याच्या तर बाबतीत येत नाही तर बरं का. कुठलंही बी पीक करा तुम्ही, त्याची अपेक्षा त्या पिकावरच असते की माझं ही पीक जाईल, त्यातनं मला पैसे 4 भेटतील आणि मग माझं पुढं काहीतरी होईल. त्याला पगार येणं नसतं, त्याला काय महिन्याला कुठलं पेमेंट मिळणार नसतं ना, काय नसतं. 3-4 महिन्याचं बारकं आंतरपीक असलं तर त्याला वाट बघावी लागते. आणि असं केळ असली तर मग बघा, केळीला तर तुम्हाला माहिती आहे 11 महिने लागतात, आणि 11 महिने झाल्यानंतर केळी येते. 11 महिन्यात भरपूर पैसा खर्च केलेला असतो, आणि केळ अशी जर गेली, असा जर दर मिळाला तर त्या शेतकऱ्यानं करायचं तरी काय सांगा तुम्हीच. म्हणून काहीतरी आपला पर्याय म्हणून केलंय मी पण चालू. तर करा मला सपोर्ट. न्या पुढं. माझं काही शब्द चुकत असेल तर मला प्लीज सांगत जावा तुम्ही. इथं ही चुकतंय बोलताना, ती चुकतंय, नुसतं बघायचं ठेवायचं असं पण करत जाऊ नका. काय होतं, चूक माणूस सुधारण्याचा प्रयत्न करतं, सांगितलं तरच ती डोक्यात येतं आणि लक्षात राहतं. तर असं नाही बरं का लक्षात राहत. तर कुणीही बघा तुम्ही, चुकतच असतो. चुकल्याशिवाय माणूस पुढं कधीच जाऊ शकत नाही. चूक ही माणसाच्या जीवनातला एक मोठा म्हणजे हीच आहे म्हणायचं. आणि चुकल्यानंतरच सुधारतो, तोपर्यंत ती सुधरू बी शकत नाही, असं ते असतं. तर तर चला, बास, व्हिडिओ मोठा व्हायला लागला. करा सपोर्ट आपल्या आबांच्या लाडक्या ताईला, आणि असं आबाच्या लाडक्या ताईचं चॅनल पुढं पुढं न्या. आणि काम असली, असं काहीतरी असलं की मग व्हिडिओ काढायचं राहून जातं. शेतकऱ्याला काम नाही असं कधी नसतंच बघा. सारखं काही ना काही टेन्शन चालू असतं, काही ना काही कामं पण असते ती, आणि सुख पण नसतं कधी. किती पण करा, शेतकऱ्याला कामं कमीच पडते ती. बोलल तेवढं शब्द माझं कमीच येतं, आणि काहीतरी असं मग डोक्यात आले की सांगू वाटतं, बोलू वाटतं, पण इकडं लगेच परत व्हिडिओ पण आणखीन मोठा होतो. म्हणून थोडंच सांगण्याचा मी प्रयत्न करते. तर कसा वाटला माझा व्हिडिओ आजचा, परत एकदा सांगते तुम्हाला. मी डबल बोलती, सांगते सारखं. तर समजून घेत जावा तुम्ही आपल्या ताईला, कारण का तर नवीन आहे म्हणून सांगते तुम्हाला मी. समजून घेत जावा आणि सांगत पण जावा. मला काय कमेंट केली किंवा सांगितली ह्याच्याबद्दल राग कधीच येणार नाही बरं का. उलट चांगलं वाटतं. आणि तर चला, बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.